खंड पहिला भाग दुसरा कायमचा गृहत्याग। एक कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण। कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला। राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता। हे एक असे स्थान होते जेथे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत राहत होते। हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता ते तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले। वाटेत ते प्रथम सखी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले। नंतर ते पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेले आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन त्या सर्वांनी त्यांचे आदरातिथ्य केले। त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य असे होते की ते पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले। त्यांना पाहिल्यावर इतरत्र जात असलेला कोणी निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्यांच्या मागोमाग चालू लागे। सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य जलद चालू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही। काही लोक सिद्धार्थाला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही आदरपूर्वक नमन करून त्यांना अभिवादन करीत। काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित। कोणीही मनुष्य त्यांना अभिवादन केल्याखेरीज जात नसे। ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना सिद्धार्थाला पाहून लाज वाटे। व्यर्थ गप्पा मारणारे लोक गप्प होत त्यांना पाहिल्यावर कोणीही मनात व्यर्थाचे संकल्प विकल्प करीत बसला नाही। त्यांच्या भुवया, त्यांचा भाल प्रदेश, त्यांचे मुख, त्यांचे शरीर, हात पाय किंवा त्यांची चालण्याची लकब यापैकी त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे एखाद्याची नजर गेली की त्यांची दृष्टी तेथेच खिळून राही। दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर सिद्धार्थ परिव्राजक 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी राहिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत येऊन पोहोचला। राजगृहास आल्यावर त्याने पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी तयार केली। राजगृहापासून कपिलवस्तू हे पायवाटेने जवळजवळ 400 मैल अंतरावर आहे। हा सगळा दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतमांनी पायीच केला। 2. राजा बिंबिसार आणि त्याचा उपदेश। दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरता शहरात जाण्यासाठी निघाला। त्यावेळी त्यांच्या भोवती फार मोठा जमाव जमला। त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली। तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली। त्यांच्याबद्दल विद्वानांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल। तोच हा शाक्यांचा पुत्र आहे। त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत। हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, तो कुणाकडे जात आहेत हे पाहून मला येऊन सांग। तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला। स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ 2 गज अंतरापर्यंतच पाहत आणि मनाला संयमित ठेवून तो श्रेष्ठ परिवारजक सावकाशपणे मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता। मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि
तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला. लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दशेच्या पर्वत राजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढू लागला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हे त्या पर्वताचे शिखर आहेत असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्याजवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे कुशलक्षेम विचारले आणि गौतमाने तेवढ्याच शालीनतेने आपण सकुशल असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपले मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने तो म्हणाला, तुमच्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे, म्हणूनच तुम्हाला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तुम्ही नीट ऐकावेत. जेव्हा मी तुमच्या सूर्यवंशाचा विचार करतो, नवतारुण्यांचा विचार करतो, अनुपम सौंदर्यांचा विचार करतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते की सर्व गोष्टींशी विसंगत असा संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुमचा संकल्प तुमच्या मनात कसा निर्माण झाला. तुमचे अवयव रक्तचंदनाकरता योग्य आहेत. रक्तवर्णाची ही जाडीभडी वस्त्रे आपल्याला शोभत नाहीत. या तुमच्या भुजा प्रजाजनांचे रक्षणाकरता योग्य आहेत. भिक्षापात्र ग्रहण करणे आपल्याला शोभत नाहीत. हे तरुणा, जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे राज्य नकोच असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तुम्ही स्वीकार करण्याची कृपा करा. याप्रमाणे तुम्ही केले तर तुमच्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. समयानुसार लक्ष्मी अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तुम्ही माझी गोष्ट ऐका. सज्जनांच्या सहाय्यामुळे होणारा सज्जनांचा उत्कर्ष अधिक प्रभावी ठरतो. परंतु तुमच्या या वंशाभिमानामुळे जर तुम्हाला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील व्हा आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्ही ह्या 3 पुरुषार्थापैकी एकाचा स्वीकार करा. धर्मानुसार अर्थप्राप्ती आणि कामप्राप्ती यांची कामना करावी. काम आणि मोक्ष यांची उलट क्रमाने, म्हणजे प्रथम कामेच्छा व त्यानंतर मोक्षाची इच्छा, धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तुम्ही वागावे. धर्म, अर्थ आणि काम हीच जीवनाची 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा या जगापुरताच तो संबंध असतो, त्याचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3ही पुरुषार्थाची प्राप्ती करून घेण्यास तुमचे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ द्या. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख यांची प्राप्ती होणे यातच मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुमचे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नका. ते ही पृथ्वीच काय, पण तिन्ही लोक जिंकण्यास देखील समर्थ आहेत. मी तुम्हाला हे प्रेमामुळे सांगत आहे. यात माझा राज्यलोभ नाही किंवा तुम्हाला एका तपस्वीच्या वेशात बघून सत्ता किंवा उद्धटपणामुळे हे सांगत आहे असे नव्हे. तुमचा हा
याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी मनात अश्रू ढाळीत आहे. हे कुलाभिमान याचकाचे जीवन जगू इच्छाणारा गौतमा, नामवंत अशा तुमच्या वंशाला साजेसे तुमचे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी आताच सर्व सुखांचा उपभोग घ्या. मनुष्य वृद्धापकाळी पुण्य कार्य करून धर्मार्जन करू शकतो. सुख उपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ अयोग्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणासाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषासाठी असते आणि धर्म वृद्धासाठी असतो. या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू असते, कारण स्वतःला सुख उपभोगण्यापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुख सापडेल तेथे तेथे यौवनाने त्याचा उपभोग करून घ्यावा. ऊर्ध्वत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते स्वभावतःच गंभीर आणि शांत असते. फारसे प्रयास न करता अपरिहार्यपणे ते विरहित होते. म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या, निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून या अविचारी यौवनाचा चंचल काळ जाऊ द्या. आपले आरंभिक जीवन सुखाकरिता राखून ठेवलेले असते. त्यावेळी इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. आणि धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर आपल्या कुलधर्मानुसार यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करू शकतोस. मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणाने ज्यांच्या भुजा शोभून दिसतात आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकतात, अशा राजर्षींनी देखील प्राप्त करून घेतली आहे. 3. गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध. याप्रमाणे मगध राजाने सिद्धार्थ गौतमांना इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर देखील राजपुत्र सिद्धार्थ डळमळले नाहीत. ते पर्वताप्रमाणे अचल राहिले. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर त्या राजकुमाराने शांत आणि स्नेहपूर्ण हृदयाने खंबीर शब्दांनी व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. राजन, आपण जे सांगितलेत ते आपल्या दृष्टीने योग्यच आहे. महाराजा सिंह हे ज्यांचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात आपण जन्मला आहात. आपण मित्रावर प्रेम करणारे हितचिंतक आहात. आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा उपदेश करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दुशीलांची परंपरागत मैत्री आणि त्यांचा स्नेहभाव लवकरच खंडित होतो आणि विलयास जातो. सुशील माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजापासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्राच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जे मैत्रीचा त्याग करीत नाहीत तेच खरे मित्र असतात. पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभवकाळ प्राप्त असताना त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही बरे? संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांची संपत्ती हीच खरी सार्थक असते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. महाराजा, माझ्याविषयी आपण जे काही उत्तम वचन म्हटले ते शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांची द्योतक आहे. मी देखील आपल्याला नम्रतेने
आणि शुद्ध मित्र भावनेने समाधान करण्याचा प्रयत्न करीन. मला या ऐहिक विषयांची जेवढी भीती वाटते तेवढी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारे हे क्षणभंगूर सुख जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती कल्पना केली तरी माणसाचे मन ते मोहून टाकतात आणि ज्याच्या अंतःकरणात त्यांनी घर केले त्यांना ते अधिकच मोहून टाकतात. विषय सुखाला बळी पडलेल्यांना दिव्य लोकात देखील संतोष मिळत नाही आणि या मर्त्या लोकात तर मुळीच समाधान मिळत नाही. ज्याप्रमाणे वायुप्रेरित अग्नीला कितीही इंधन मिळाले तरी ती संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो पिपासू आहे त्याला कधीही सुख मिळाले तरी तो तृप्त होत नाही. या जगात विषय सुखासारखी दुसरी विपत्ती नाही. लोक अविद्येमुळे सुखासक्त होतात. एकदा विषयांची भीती वाटू लागली तर कोणताही शहाणा मनुष्य स्वतःहून विषय सुखाची इच्छा धरणार नाही. समुद्राने वेढलेली संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावर राजे लोकांना त्या महासागराच्या पलीकडची भूमीही जिंकण्याची इच्छा होते. सागराला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्याने सागर ज्याप्रमाणे कधीही तृप्त होत नाही, तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. राजा मांद्यात त्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्याने चारही समुद्र जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादांक्रात केले, तरीही त्याची ऐहिक सुखाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा वृत्तांच्या भयाने लपून बसला तेव्हा आणि जरी स्वर्गातील देवांच्या राजाचा नहुशाने उपभोग घेतला तरीही आपल्या गर्विष्ठपणामुळे त्याने आपली पालखी मोठमोठ्या ऋषींना खांद्यावर वाहवयास लावली आणि तरीही तो संतुष्ट झाला नाही. ज्या ऋषींनी विषयांना सोडून इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले ते वल्कले धारण करीत आणि कंदमुळे फळे खाऊनच जगत आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषीमुनींना देखील ज्याने जिंकले त्या या विषयसुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील. विषयासक्त लोकांच्या दुःखांची जाणीव झाल्यावर जे आत्मसंयमी लोक आहेत त्यांनी विषय सुखांच्या आसपास देखील फटकू नये. विषयासक्त लोकांसाठीच विषयांच्या सुखप्राप्तीतील यश देखील विपत्तीच समजली पाहिजे, कारण त्याने इच्छिलेले सुख त्याला मिळाले म्हणजे तो उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करत नाही. अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधःपातात होतो. हे कामविषय जे अनेक प्रयासांनी सुरक्षित ठेवतात ते विषयी माणसाला फसवून जेथून आली तेथे परत जातात व ती काही काळापुरती उसनी घेतल्यासारखी असतात. तर अशा या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य त्यात रममान होईल बरे. हे कामविषय उल्के समात असतात. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना माणसाच्या वासना भडकवितात. तर मग कोण आत्मसंयमी माणूस त्यांना प्राप्त केल्याने संतुष्ट होईल. जे सुख दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जे राजे लोकासहित सर्वांच्या दुःखास कारणीभूत होतात, तर मग कोण बुद्धिवान आत्मसंयमी माणूस त्यांच्या समाधान मानेल. जे कामविषय इंद्रियांच्या समान नाशवान आहेत आणि या सुखात रममान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूनी संकटे कोसळतात, तर मग अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्यांच्या अंतःकरणाचा या विषय सुखाने चावा घेतला आहे
अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. ते सुख संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असतात. अशा या सुखामध्ये कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान वाढवेल? सुकलेल्या अस्थिपंजरांची हाडे चळीत राहणाऱ्या असंतोषी कुत्र्याप्रमाणे जर त्या सुखांचा उपभोग माणसाने घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही, तर ह्या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जो कामांध दरिद्री पुरुष विषयांचा गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यू दुःखाचा भागी होणे हेच योग्य होय. गाण्यावर लुप्त होऊन हरिण स्वतःचा नाश ओढून घेतात. दिव्याच्या ज्योतीवर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आणि प्राणास मुकतात. अमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणूनच अहिक सुख अंती दुःख निर्माण करतात. सुख हे उपभोगण्यासाठीच असतात असे जे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु विचारपूर्वक पाहू गेल्यास एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहेत असे आढळत नाही. सुंदर परिधान आणि इतर पदार्थ हे दुःखावरील तात्पुरते उपाय होत, एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे. वारा, ऊन आणि पाऊस त्यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. त्याप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा थकवा येऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत, ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. अशा त्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील बरे? पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे पाण्याची पट्टी इत्यादी उपाययोजनांना जो भोग्य वस्तू मानतो, ज्या केवळ वेदनांना दूर करावयाच्या उपाययोजना आहेत, परंतु त्यांना आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच विषय सुखांना आनंद हे नाव देऊ शकतो. ज्या अर्थी सर्व काम विषय अनित्य आहेत, त्या अर्थी मी त्यांना आनंद देणारे भोग्य विषय हे नाव देऊ शकत नाही. कारण जे सुखदायक वाटते तेच दुःखकारक देखील होते. भरपूर कपडे आणि सुगंधी धूप या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्याच त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात, पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात. सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा, यश आणि अपयश, सुख आणि दुःख या आणि इतर अनेक विरोधी द्वंद्वात्मक जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही. सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते, तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. कारण राजा देखील नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय. म्हणून राजाला चिंता देखील खूपच असतात. कारण राजा हा कपडे टांगवायच्या खुंटीसारखा असतो. त्याला जगासाठी त्रास सहन करावा लागतो. जो राजा आपल्या राज्यावर अत्याधिक अवलंबून असतो त्याला दुर्दैवी म्हणावी लागेल. कारण राजपद जाण्याची भीती असतेच. त्याला कपटीपणाचे वर्तन आवडते
आणि या उलट जर राजपदावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार? आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतरही जर फक्त तो एकाच शहरात राहू शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते, तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हे काय? आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक अंथरूण आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते. याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविण्यासाठी असतात. आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व वस्तूंची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन. आणि जर कोणी यांच्याशिवायही संतुष्ट असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय? म्हणून ज्याला समाधानाचा मंगल मार्ग सापडला त्याला कामभोगाचे प्रबोधन देणे योग्य नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी पुन्हा पुन्हा विचारतो की विषय सुखांना खरेच काही किंमत आहे काय? त्यात काही सार आहे काय? मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूंच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा नाही, ज्यामुळे मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे. अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा त्याला पकडण्याचा जर प्रयत्न करील किंवा एखादा पेटलेल्या गवताच्या ढिगामधून जे बाहेर पडलेला आहे तो त्यामध्ये पुन्हा धसण्याचा जो प्रयत्न करील, असाच मनुष्य विषय सुखाचा एकदा त्याग केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल. डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून जो बंधनात असल्याचा हेवा करील, श्रीमंत असून जो कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून जो वेड्याचा हेवा करील, तेच मी म्हणतो फक्त जो मनुष्य अहिक सुखांच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील. महाराज, आपण माझे सन्मित्र आहात. जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात परमसुख लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने इहलोकातील सर्व दुःख नाहीशी झालेली असतात. परंतु संपत्ती मान असूनही जो लोभिष्ट आहे, ज्याला या लोकात शांतीचे समाधान लाभत नाहीत पण भविष्यातही दुःख अनुभवावे लागते, त्याची मात्र कीव केली पाहिजे. आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असेच आहे. आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवन मार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे. 4. गौतमाचे उत्तरार्ध. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय तर दिव्य लोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि महाराजा, 3 पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय. धर्म, अर्थ आणि काम हे ते 3 पुरुषार्थ होत. हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे जे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता. त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले ते 3 पुरुषार्थ अनित्य आहेत आणि संतोषदायकही नाहीत. आणि आपण जे म्हणता की वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते, याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णय देखील सुनिश्चित नाही. कारण वृद्धावस्थेतही
अस्थिरता असू शकते आणि यौवनातही स्थिरता असू शकते, परंतु मृत्यू आपल्या कलेत इतका कुशल आहेत की तो जगाला कोणत्याही काळी आपल्या काह्यात ठेवू शकतो. त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसेल बरे? ऊर्ध्वत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी प्राण्यांना गिळंकृत करण्यासाठी मृत्यू सदैव तयार असतो. प्राणी मात्र देखील त्याच्याकडे जायला सदैव तयार असतात. जसे हरिण अरण्याकडे जायला तयार असतात, अशावेळी दीर्घायुष्याची इच्छा तरी मनात कशी निर्माण होऊ शकेल? कोणी तरुण असो की वृद्ध असो किंवा बालक असो, त्यांनी करुणेच्या धार्मिक पथावर जाणेच योग्य ठरेल. आणि आपण जे म्हणत आहात की मी यज्ञ करण्यास प्रभावी बनावे कारण ते माझ्या कुळाच्या अनुकूल आहे, तर अशा यज्ञांना माझा नमस्कार, कारण त्यात असहाय्य प्राण्यांचा वध केला जातो. एखाद्या भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करणे कोणत्याही दयाशील आणि सुहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल, मग ते यज्ञाचे फळ अनंतकालीन असेल तरी सुद्धा. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी स्वीकारार्ह नसेल तरी देखील केवळ हत्या करून सर्व उत्कृष्ट फळ मिळते असे जे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळविलेले जे सुख माणसाला या जगात लाभते, ते देखील शहाणा दयाशील अंतकरणाला जर तिरस्करणीय वाटते, तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते असे जे म्हणणे आहे ते त्याला किती तिरस्करणीय वाटेल बरे? भावी जन्मामध्ये मिळणाऱ्या कोणत्याही फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज. भावी जन्मांच्या कल्पनेत माझे मन रमत नाही, कारण असल्या कर्मांची दिशा त्यासारखीच अनिश्चित असते. ज्याप्रमाणे ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्यांची दिशा ते हेलकावे खात असल्यामुळे अनिश्चित असते, तेव्हा राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा करावी. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाड्याकडे परतला. 5. शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना एक कुटी बनवून थांबलेले होते. तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमांच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत. हे देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्यांना याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले, तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाले, नाही. नंतर त्यांना सांगितले की त्यांनी कपिलवस्तू सोडल्यानंतर कुलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलिय हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमांच्या हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणा देत त्यांनी मिरवणुका काढल्या. त्या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नांचा फेरविचार करावा लागला. यावेळी
कोलियांशी समेट घडून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे पंचायत मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमांना सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाले, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढे मी परिव्राजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाले, लवकरच येईन, पण प्रथम मला हळूहळू इतर एकेका मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. 6. समस्येची नवीन पृष्ठभूमी. कोलिय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आणली ते ऐकून गौतम फार अस्वस्थ झाले. एकटेच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी ते विचार करू लागले आणि आपली परिव्राज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे ते ठरवू लागले. त्यांनी स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता हे स्वतःलाच विचारले. युद्धाला त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोलवर विचार केल्यावर तो प्रश्न सुटला नाही असेच त्यांना वाटले. युद्ध समस्या ही मुळात कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. खोलवर विचार केल्यावर तो प्रश्न सुटला नाही असेच त्यांना वाटले. युद्ध समस्या ही मुळात कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच विद्यमान आहे असे नव्हे, तर क्षत्रियात आणि ब्राह्मणात, कुटुंब आणि प्रमुखात, माता आणि पुत्रात, पिता आणि पुत्रात, भाऊ आणि बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगानुसार असतो. वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येचे विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल बरे? त्यावेळच्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्यांना शक्य होते काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.